12 क्विंटल कांदा टाकेल होता मी 25 गोणी. त्यातला रुपया आलेला आहे फक्त. शेतकरी राजा जो जगाचा पोशिंदा मानला जातो, पण आज या पोशिंद्याची अवस्था काय आहे? छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील वरुडी गावातून एक बातमी समोर आली आहे. वरुडी गावातील शेतकरी प्रकाश गलधर या शेतकऱ्यानं 12 क्विंटल कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला, पण हातात पैसे येण्याऐवजी त्याला स्वतःच्या खिशातून 1 रुपया व्यापाऱ्याला द्यावा लागला. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. 12 क्विंटल कांद्याची किंमत -1 रुपया. शेतकऱ्याने शेतीत घाम गाळून कांदा पिकवला, मात्र या शेतकऱ्याची क्रूर चेष्टा करण्यात आली आहे. 25 गोणी कांदा घेऊन ते बाजारात गेले. 4 पैसे मिळतील, घरात सण साजरा होईल अशी अपेक्षा होती, पण बाजारात काय मिळालं? 100 रुपये क्विंटल भाव. 25 गोणींचे झाले 1262 रुपये. यात हमाली गेली, तौलाई गेली आणि गाडी भाडं गेलं. हिशोब झाला तेव्हा कळलं की व्यापाऱ्यालाच 1 रुपया द्यायचा उरलाय. हा 1 रुपया फक्त नाणं नाहीये, तर तो या व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली चपराक आहे. 12 क्विंटल कांदा टाकेल होता मी 25 गोणी. त्यातला रुपया आलेला आहे फक्त. आता प्रश्न उरतो की शेतकरी नेते म्हणवणारे आता कुठे गेले? निवडणुकीच्या वेळी बांधावर येऊन अश्रू पुसणारे हात आता कुठे गायब झालेत? सत्तेत बसलेले असोत वा विरोधात, शेतकऱ्याचा मुद्दा फक्त भाषणापुरता मर्यादित राहिलाय का? एसी गाड्यांमधून फिरणाऱ्या आणि कोट्यवधींच्या सभा गाजवणाऱ्या नेत्यांना त्या 1 रुपयांची किंमत कळेल का? जेव्हा शेतकरी रस्त्यावर कांदा फेकतो तेव्हा सरकारला ग्राहक आठवतो, पण जेव्हा तो खिशातून पैसे देतो तेव्हा कुणीच वाली का नसतो? ही फक्त पैठणची गोष्ट नाही. सोलापूर, चाळीसगाव, जामखेड, शेवगाव, अहिल्यानगर, येवला, नाशिक, सिन्नर, चांदवड या बाजार समितीतही हेच घडतंय. कांद्याचा आजचा भाव या बाजार समितीत अक्षरशः तळाशी गेलाय. 50 आणि 100 हा बाजारभाव मिळतोय. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सुद्धा संतापलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज हीच आग धगधगतेय. छत्रपती संभाजीनगरचा शेतकरी असो वा अहिल्यानगरचा, कांदा आज शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतोय आणि व्यापारी मध्यस्थ मात्र गब्बर होत आहेत. शेतकरी फक्त मतदानाचं यंत्र नाही, त्याला जगण्यासाठी हमीभाव हवाय, सन्मान हवाय. आज प्रकाश गलधर यांनी दिलेला तो 1 रुपया उद्या या व्यवस्थेला खूप महाग पडू शकतो. जर आपण गप्प बसलो तर उद्या आपला पोशिंदा शेतात राबायला उरणार नाही. तुम्हाला काय वाटतं? या परिस्थितीला जबाबदार कोण? व्यापारी, सरकार की आपली हतबलता? ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.